उतरा उतरा चला 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 पटापटा पाया पडा. चला तर मग आता आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी. तर सर्वात आधी आम्ही केला आहे औशामधला बालाजी. तर आम्ही सर्वात आधी औशामध्ये हा जो बालाजी आहे त्या बालाजीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर सर्वात आधी इथे खरेदी केलेला आहे आम्ही प्रसाद पेढे आणि नारळ घेतलेला आहे आम्ही दर्शनासाठी. प्रसाद घेऊन आम्ही निघालो आहे दर्शनला. हे मम्मी फुलं तर घ्या. खूप मोठे मंदिर आहे इथले. आपला का ना तो हे बघा उतरलो आहे. खूप छान छान झाडे आहे तिथे. तो काही आमचे छोटे युट्यूबर कसे बोलत आहे बघा. व्हिडिओ शूटिंग करत आहे आमचे छोटे युट्यूबर. हे बघा मी चला तर टाकायचे पैसे. दर्शन झालेलं आहे आणि इथे एक छोटंसं कुंड होतं जिथे कासव होते. त्या पाण्यामध्ये कासव होते 4. तर आम्ही त्या कासवाला पण पेढा टाकलेला आहे. अशा प्रकारे पेढा खाल्लेला आहे आणि हे थोडंसं तिथं मूर्ती होते म्हणून आम्ही त्याचे व्हिडिओ काढून घेतलेला आहे. इथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर होतं तिथे पण आम्ही गेलो पाया पडायला. चला तर मग आता देवताच्या आईचं दर्शन घ्यायला आम्ही आलो. दर्शन करायला झालं का मग बोलते. आम्ही आलो आता देवतळ्याचं दर्शन घ्यायला आणि आता इथं आम्हाला परड्या भरायच्या आहेत आणि आम्हाला दर्शन घ्यायचं. तर आता आम्हाला दूधमध्ये दर्शनासाठी जायचं आहे. खाली गेले चला इकडून मध्ये गेले असं गाडी पैसे येतात वाट बघत खाली नाही वाटले. खाली बसा ग. आमची पुस्तक काय झाले गेले आम्ही डायरेक्ट परड्या भरा बसलो. आम्हाला आधी पहिलं पाया पडून बारी काही की आम्ही आधी परड्या भरून घेऊन खाली आईने मुलं जेव्हा आधी दर्शन घेऊ खाली मध्ये जाय आईचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही देवताचं दर्शन घेऊन परड्या भरून मग परत बाहेर आलो. तर इथं एक इच्छापूर्ती दगड होतं जिथं त्याच्या खाली तेल होतं. इथं 2-3 जणांचं फिरलंच नाही आणि पैसे ठेवून तिथं इच्छापूर्ती मागून म्हणजे मनातलं इच्छा होती का नाही पुरी म्हणून हे उजवं कौल देते. पण इथं ते हालायचं कुठंच नामून निशाण नव्हतं. हे बघा हिचं बी नाही हाललं. तर अशा प्रकारे ही दगड बघा तुम्ही.
आणि मग आमचं बारकं बुटूक गेलं आणि त्याला पण इच्छा मागितली पण त्याची बी पुरी झाली नाही. मग पुन्हा आमच्या शेजारचे ते आकाश भैया गेले तर ते पण नाही गेले. ते तर हातानेच हलवत होते. ते घेत होते दगडाची मजा. पैसे गोळा करायला पोरग ते पण हालतच नव्हतं आणि आमचं बाटूक पैसा गोळा करायला आता आम्ही आलो आहोत आता तुळजापूरमध्ये तुळजापूरचं दर्शन घेण्यासाठी. पाय जर पोळत होते मग नुसतं ठेवले तर पाय पाय तर भाजत होते. जाऊन गाडीत बसायचं. जाता पट आता देवाची पूजा झाली. आता पेट पूजा राहिली म्हणून आम्ही एका झाडाखाली बसून जेवण केलं. जेवण झालं की लगेच निघायचं आहे आम्हाला येरमाळा दर्शनासाठी. तर आता आम्ही आलो आहे येरमाळ्यामध्ये. तर आता आम्ही येरमाळ्यामधला व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. तो पण व्हिडिओ बघा. तो तर खूपच व्हिडिओ खास आहे. तर चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.